अनुभवला, पाहिला, मनमुराद आनंद लुटला। एका क्षणाला वाटलं होतं की उगळ्याळी संघ हा सामना जिंकेल, तर दुसऱ्या क्षणाला वाटलं मोर्या बॉईज खाटेकर संघ हा सामना जिंकेल। परंतु निश्चितच फायनली एक चौकार पाहायला मिळाला फलंदाज विनायक खाटेकरच्या बॅटमधनं। विजयाचा शंकनाद त्या चौकाराने केला आणि पुनश्च एकदा संभाजीनगर चषकाला रवला मानाचा तुरा। नेक्स्ट मॅच कडे आपण वळतोय जिथे दोनदुब चालू होईल आणि या दोनदुबाचं उत्तर आम्हाला पाहायला मिळेल। एका पारड्यामध्ये अपयश तर एका पारड्यामध्ये विजय। अर्थात बेलपाडा आणि भुवन या दोन संघाच्या दरम्यान ही लढत पाहायला मिळेल। बेलपाडा संघानं नाणेफेक जिंकली, प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय झालाय। भुवन संघाचे कर्णधार क्विकली फास्ट आपलं क्षेत्ररक्षण लगेचच लावायचं आहे। असणाऱ्या सूर्याच्या लख्ख प्रकाशामध्ये आपल्याला हे सामने कंप्लीट करायचे, त्याची नोंद आपण सर्वांनी घ्या। हॅलो, भुवन संघाचा एक सांघिक प्रतिनिधी कमेंट्री बॉक्स मध्ये येऊ द्या। 12वा खेळाडू भुवन संघाचा। थँक्यू, धन्यवाद। आपण करतोय या महत्त्वाच्या सामन्याला सुरुवात। प्रथम नाणेफेक जिंकली, बॅटिंग करण्याचा निर्णय मिस्टर परफेक्ट राहुल सोमणे आणि अनिकेत हे दोन फलंदाज खेळपट्टीकडे जाताना तुम्ही पाहू शकाल। सामना अतिशय महत्त्वाचा। मगाशी समालोचन करताना सोनवळे सरांनी सांगितलं नॉकआउट गेम, हरलात तर परतीचा प्रवास करावा लागेल, जिंकलात तर या स्पर्धेचं तुमचं अस्तित्व अबाधित राहील। यासाठी तुम्हाला हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे। आम्ही आमच्या आयुष्यामध्ये म्हणतोय अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, पण मित्रांनो क्रिकेटमध्ये प्रत्येक पायरीवर तुम्हाला जिंकावं लागेल, तेव्हा तुम्ही पुढच्या पायरीवर प्रवेश कराल, अन्यथा स्पर्धेचं अस्तित्व गमावलं म्हणून समजा। दोन्ही संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा। या ठिकाणी भुवन संघ आपलं क्षेत्ररक्षण लगेचच लावा। संभाजीनगर चषक मुरबाड पर्व दुसरं येत्या सोमवारच्या दिवसाचा उगवता सूर्य पाहण्यासाठी आणि त्याची लख लख किरणं आपल्या अंगावर घेण्यासाठी चाललेली धडपड। असं म्हटलं जातं ना, जिंकण्याची ईर्ष्या मनामध्ये निर्माण व्हावी, नानाविध उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून ध्येयापर्यंत जाण्यासाठी माणसानं प्रयत्नांती परमेश्वर शोधावा। शोधा म्हणजे सापडेल, प्रयत्न करा म्हणजे यश तुम्हाला तुमच्या पारड्यामध्ये मिळेल। म्हणून की काय, संघर्षाचं मैदान तोपर्यंत सोडायचं नाही जोपर्यंत ध्येय साध्य होत नाही। याच संघर्षाचं मैदान पुनश्च एकदा निर्माण करण्यासाठी 22 योद्धे वॉरियर्स एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत। अर्थात एका बाजूला पाहतोय भुवन संघ दिग्गज संघ, त्यांच्या विरोधात लढाई देण्यासाठी एका बाजूला संघ पाहतोय बेलपाडा। इंग्लिशची जर आम्ही मुळाक्षर ABCD जर पाहिली तर बी पासून तयार झालेली दोन गावं, अर्थातच बेलपाडा आणि भुवन। बी पॉझिटिव्ह, बी एव्हरग्रीन, बी केअरफुल आणि काळजीपूर्वक हा सामना खेळावा लागेल। वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक गोलंदाजी मार्कवर भुवन संघाच्या माध्यमातून गोलंदाज तयार योगेश, परंतु स्ट्रायकिंग एंडवर मिस्टर परफेक्ट ज्यानं या मुरबाडचा क्रिकेट साता समुद्रापलीकडे पोहोचवला। यावेळेस संधी होती, विकेट कीपरने केलेली चुकी आणि त्याचं रूपांतर जीवनदान। बाल बचे बॅट्समन राहुल सोमणे
देवतारी त्याला कोण मारी. आज मात्र उगवत्या सूर्याचा आशीर्वाद घेऊन पुन्हा एकदा या संपूर्ण स्पर्धेला आणि आपल्या संघाला विजयाचे 4 चांद लावण्यासाठी प्रयत्न करतोय. यापूर्वीच्या मॅचमध्ये सिंहाचा वाटा उचलला या खेळाडूनं, परंतु आता मात्र बॅटिंगमध्ये काय चमत्कार होईल. हो हो हो, फुल टॉस चेंडू, ब्रेड अँड बटर बॉलची संधी, परंतु आपण पाहू शकाल एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये एक चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षक राहुल सोमणे इज ऑफ द मार्क. 2 धावा संघाचा श्री गणेशा या 2 धावेने करताना पाहायला मिळतोय. निश्चितच जेव्हा आम्ही क्रिकेट खेळत असतो प्रत्येक पायरीवर आमचा विजय होत असतो, त्यावेळेला मात्र संघर्ष हा जसा जसा विजय डोळ्यासमोर येईल तसा तसा वाढत राहतो. परंतु म्हटलं जातं मित्रांनो, संघर्ष जर प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही. स्ट्रायकिंग एंडवर मिस्टर परफेक्ट राहुल सोमणे. हो हो, क्या बात आहे. ऑन द राईज, क्रिकेटचा क्लास, अव्वल दर्जाचा फटका, चेंडू निघून चाललाय, कव्हर स्वीपर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावा, चौकार. चेंडू ज्या वेळेला रिलीज झाला त्या क्षणाला मिस्टर परफेक्ट राहुल सोमणेच्या नजरेमध्ये भरला आणि त्या क्षणाला कलात्मकता पाहायला मिळाली. मनगटाचा पुरेपूर वापर केला, हाय बॅकली पाहायला मिळाली, फक्त हलक्या हाताने टच केलं चेंडूला. निश्चितच सीमा रेषापार हा चौकार येतोय राहुल सोमणेच्या बॅटमधून. आपण पाहू शकाल ऑफ स्टंपवरून शफल होऊन पुल केलंय, वंडरफुल ब्युटिफुल, 1 बाउन्स ओव्हर द रो, 4 4 4 4 चौकार. प्रवाह तेव्हा थांबतो जेव्हा त्याला समुद्राची विलीनता पाहायला मिळते. आता मात्र थांबायचं नाव घेत नाहीये मिस्टर परफेक्ट राहुल सोमणे. 2 चेंडूमध्ये 2 चौकार. हो हो, पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, बॅकफुटवर येऊन फक्त कट केलंय. आपण बघू शकाल शॉर्ट पॉईंटला चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण इनफिल्डमध्ये पाहायला मिळत आहे. 4 षटकांचा सामना असेल. या 4 षटकांमध्ये पहिलं षटक हे स्लॉगवरचं, अर्थातच सर्कलचं षटक, आणि या षटकाला आम्ही म्हणतो संचारबंदी आहे. आणि एकदा का संचारबंदी असेल तर त्याचा तुम्ही पुरेपूर फायदा उचलू शकता कोणाची तरी नजर चुकवून. आणि या संचारबंदीमध्ये तुम्हाला ऑन द राईज फटके, इनसाइड आउटच्या माध्यमातून तुम्ही चांगल्या प्रकारे फटके सदू शकता. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. ही संधी मात्र फलंदाज असं अनिकेतने गमावली. मुरबाडच्या क्रीडानगरीने आम्हाला अनेक प्रकारचे खेळाडू आमच्या डोळ्यासमोर ठेवले. त्याच खेळाडूनं या मुरबाडचा क्रिकेट 7 समुद्रापलीकडे पोहोचवला. आम्ही ज्या ज्या वेळा मुरबाडच्या क्रिकेटमधील लेदर क्रिकेटची व्याख्या आमच्या डोळ्यासमोर येते त्या त्यावेळेला मुरबाडचा एक हिरा आमच्या डोळ्यासमोर येत आहे. निश्चितच त्या हिऱ्याचं नाव आहे विलास वारगडे. या मुरबाडच्या टेनिस क्रिकेट जगतामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या नावाला नावापुरता न ठेवता ब्रँड स्वरूपात निर्माण करून दिलेला खेळाडू या व्यासपीठावर उपस्थित आहे. ज्या ज्या वेळा आम्ही ग्रामीण ओपन गटाचे क्रिकेटचे सामने पाहतो त्या त्यावेळेला यूट्यूबच्या माध्यमातून यूट्यूब हायजॅक करणारा एक खेळाडू या व्यासपीठावर आहे. अर्थातच राहुल रसाळ टेनिस क्रिकेट जगताच्या मुरबाडच्या मातीचा विचार करतो त्या त्यावेळेला आम्हाला मिस्टर MPLची आठवण येते, अर्थातच गणेश गायकर. ज्या ज्या वेळा आम्ही टेनिस क्रिकेट जगत मुरबाडचा विचार करतो मिस्टर परफेक्ट गोलंदाजी कशी असावी ती गोलंदाजी करावी सातत्याने अनिल कुंबळे सरांनी आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करावी मिस्टर परफेक्ट राहुल सोमणे नावाच्या गोलंदाजानं. ज्या ज्या वेळा मुरबाडच्या टेनिस क्रिकेट जगताची व्याख्या आमच्या डोळ्यासमोर येते त्या त्यावेळेला खऱ्या अर्थानं शास्त्रशुद्ध फटके मारणारा जितू चव्हाण आमच्या डोळ्यासमोर येतोय. जाऊ आपण मॅचकडे. ओव्हर पिच बॉल, स्टँड अँड डिलिव्हर. आपण बघू शकाल चेंडू बराच उंचीवर, 1 बाउन्स, आणि यावेळेस हा चेंडूचा स्पर्श होतोय काळ्या पडद्याला, अर्थाचा चौकार, 4 धावा. ते नाव आहे क्षितिज कंटे. मुरबाडच्या टेनिस क्रिकेट जगताने अनेक प्रकारचे खेळाडू तयार केले म्हणून की काय या मुरबाडच्या मातीतील चालणारी ही स्पर्धा आमच्या डोळ्यासमोर एक त्या काळ्या पडद्याजवळ जेवढे जेवढे प्रेक्षक बसलेत त्या सगळ्या प्रेक्षकांनी मित्रांनो उठायचं आहे. मी दिलगिरी व्यक्त करेल तुम्हाला होणाऱ्या त्रासाबद्दल. आय एम रिअली सॉरी, पण तुम्ही तिथून उठा कारण
ते व्यवस्थित दिसत नाहीये मित्रांनो, उठायचं आहे. जोपर्यंत तुम्ही उठत नाही तोपर्यंत गोलंदाज चेंडू फेकणार नाही, याची नोंद आपण घ्या. आपल्याला बसण्यासाठी, आपल्याला उभं राहण्यासाठी, आपल्याला नाचण्यासाठी मैदानाच्या बाहेर 3 स्टँड उभे केलेले आहेत. हो हो हो, अतिशय हलक्या हाताने या चेंडूला फक्त दिली दिशा. हो हो, आपण बघू शकाल ऑन साईडला चेंडू चाललाय, परंतु आउटफील्ड मध्ये थोडासा प्रॉब्लेम येताना पाहायला मिळतोय. यापूर्वी तुम्ही आजच्या दिवसातील अनेक सामने पाहिले. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगला डीप मध्ये सुटलेल्या झेल सुद्धा तुम्ही पाहिल्या. कालच्या दिवसात जर आठवत असेल तर कालच्या दिवसामध्ये भिवंडी वंडरबॉय जयेश पाटीलने सोडलेले 2 झेल ते सुद्धा त्या ठिकाणी पाहिले. यापूर्वीचा एक सामना तुम्हाला आठवत असेल, अमर गायकवाड नावाच्या फलंदाजाचा सुटलेला एक झेल, तो सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पाहिला. हो हो हो, यावेळेस लाईन चेक करावी लागेल. अवे फ्रॉम दी बॉडी, शरीराच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू, अंपायर डिसिजन. यस, इट इज अ वाईड बॉल. 1 धावेमध्ये पुन्हा एकदा स्कोअर मोठे भर पडेल. 1 ने धावसंख्या पुढे सरकली. धाव फलकावर आतापर्यंत पाहायला गेलं तर 20 धावा. निश्चितच आपण विचार करतोय मुरबाडच्या टेनिस क्रिकेट जगताचा. हो हो, क्या बात आहे. रिव्हर्सचा प्रयत्न, झेल मात्र सुटलाय, परंतु प्रयत्नांना मात्र दाद द्यावी लागेल. निश्चितच याला म्हणतात समजदारीचा क्रिकेट. लाख गेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. अनेक खेळाडू आऊट झाले तरी चालतील, बाद झाले तरी चालतील, परंतु मिस्टर परफेक्ट बेलपाडा या गावासाठी परफेक्ट राहुल सोमणे जेवढे जास्त चेंडू खेळेल तेवढी जास्तीत जास्त धावांची ट्रॅफिक धावफलकावर जमा होईल. आणि आम्ही त्यांनी खेळलेल्या क्रिकेटचं वर्णन खऱ्या अर्थानं करत असतो. असे आमचे शहापूर तालुक्यातील 2 सितारे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेल सन्माननीय सचिनजी सातपुते आणि विश्वाजी सातपुते, आम्ही टेंबरेकर, आपण व्यासपीठावर यायचं आहे. हो हो हो, बॅटचा फ्लो पाहिला तर मी तर म्हणेन या संपूर्ण बॅटची हवा सचिन तेंडुलकर स्टँडला लागली असावी, परंतु बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल. निश्चितच या डॉट बॉलने या चेंडूची सांगता केली गेली. आपण बघू शकाल मिस्टर परफेक्ट प्रयत्न तर चालू आहेत, परंतु याच प्रयत्नातून मार्ग कधी सापडेल या प्रश्नाचे उत्तर अजून यायची बाकी आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येची गती पाहायला मिळाली तर 21 धावा धावफलकावर. सातत्याने रिव्हर्सचा प्रयत्न मिस्टर परफेक्ट राहुल सोमणेच्या माध्यमातून केला जातोय. म्हटलं जातं मित्रांनो, जर स्वतःची वाट तुम्हाला सापडत नसेल तर स्वतःचं अस्तित्व स्वतः निर्माण करण्याची हिंमत आमच्या उरामध्ये पहिल्यांदा निर्माण व्हायला हवी. या स्पर्धेला 4 चांद लावण्यासाठी पहिल्या दिवसापासून एक उत्कृष्ट समालोचक ज्यांनी यूट्यूबच्या माध्यमातून आपली संपूर्ण स्वतःची ओळख या टेनिस क्रिकेट जगताला अनेक माणसाच्या गळ्यातील ताईत बनलेलं व्यक्तिमत्व स्वप्नीलजी पोटे सर, आमचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करू. आजच्या दिवसामध्ये आमचे साथी समालोचक हे म्हणजे सोनावळे सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करू. बॅक टू क्रिकेट आपण जातो या मॅचकडे, जिथं रंगलंय द्वंद्व, जिथं रंगलंय युद्ध आणि सातत्याने आम्हाला मनाला असं वाटतं जिंकू अथवा मरू, माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमचे सुरू. हे युद्ध चालू आहे संभाजीनगर चषकावर आपलं नाव कोरण्यासाठी. आपण बघतोय 2 षटकं संपली. पहिलं षटक योगेशनं हाताळलं, त्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 11 आणि निश्चितच दुसऱ्या षटकाचा विचार केला तर या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये सुद्धा 11 धावा. एकंदरीत टीमची टोटल धावफलकावर 22 धावा. निश्चितच पहिल्या इनिंगचा पूर्वार्ध यावेळेस संपुष्टात येतोय, उत्तरार्ध बाकी आहे. मी विनंती करतोय सचिनजी सातपुते त्याचबरोबर विश्वाजी सातपुते आपण व्यासपीठावर यायचं आहे. हॅलो चेक. या ठिकाणी रामचंद्र स्मृती चषकाचे प्रणेते सन्माननीय सुभाजी केंबारी साहेबांकडे एक वेगळं आगळं बक्षीस आलेलं आहे. जर गोलंदाज निर्धाव चेंडू फेकला तर त्याला 100 रुपये आणि फलंदाज तो चेंडू जर हुकला तर त्याला सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे डॉट बॉल फेकला तर तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय सुभाजी केंबारी सर यांच्याकडून आलेलं आहे. या वेळेला बक्षीस नको आहे, धाबा हव्या आहेत हे सांगत असताना मिस्टर परफेक्ट राहुल सोमणेच्या बॅटमधनं चेंडू निघून चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाबा.
कारण आम्हाला ऐकायला मिळतंय. सन्माननीय सुभाजी केंबारी सर यांच्याकडनं एक आगळं वेगळं बक्षीस लागलंय. गोलंदाजाने जर निर्धाव चेंडू गोलंदाजाला 100 रुपयाचं पारितोषिक आणि फलंदाज जर तो चेंडू पूर्णपणे बीट झाला, चेंडू आणि फळीचा बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाही, डॉट बॉलला फलंदाजाला सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू सो मच सुभाजी केंबारी सर. जाऊ आपण या मॅचकडे. यस, प्रथम बॅटिंग करत असताना एक चांगली धावसंख्या बिल्डअप करण्याचं काम फलंदाज राहुल सोमने. पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न, चेंडू निघून चाललाय कव्हर स्वीपरच्या दिशेला, चेंडू थांबणार नाही. वन बाउन्स. आम्ही सातत्याने कौतुक करू कैलासवासी रामचंद्र स्मृती चषकाचे प्रणेते संकल्पक आदरणीय सुभाजी केंबारी सर. अतिशय गोल मैदानावर त्यांच्या माध्यमातून जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा स्पर्धेचं सुंदर आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. जवळपास 3 जानेवारी ते 9 जानेवारीपर्यंतचा प्रवास, माफी असावी 4 जानेवारी तर 9 जानेवारीपर्यंतचा प्रवास तुम्हाला पाहायला मिळेल. कैलासवासी रामचंद्र स्मृती चषकाचे आयोजक सन्माननीय सुभाजी केंबारी सर यांच्या माध्यमातून टेंभरे या मैदानावर केलेला आहे. निश्चितच आपण पाहतोय राहुल सोमने 14 चेंडू खेळलाय आणि या 14 चेंडूमध्ये तब्बल 31 धावांची वादळी खेळी करणारा राहुल सोमने मिस्टर परफेक्ट. यस, मला मिस्टर परफेक्ट का म्हणतात या प्रश्नाचं उत्तर मात्र 14 चेंडूमध्ये राहुल सोमनेने या ठिकाणी. स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज मनेश. हो हो हो, पॅडल स्वीप करण्याचा, परंतु आपण पाहू शकाल डॉट बॉल म्हणता येणार नाही, बाईच्या स्वरूपात एक धाव मिळेल बेलपाडा संघाला. मिस्टर परफेक्ट राहुल सोमने मन मनगट आणि मस्तिष्क जागं केलं. पहिल्या चेंडूपासून तर आत्तापर्यंतच्या चेंडूपर्यंत या संपूर्ण खेळपट्टीचा अंदाज या फलंदाजानं घेतलेला आहे. त्याला बाद करणं आणि त्याला थांबवणं थोडंसं कठीण होईल गोलंदाजासाठी, परंतु म्हटलं जातं मित्रांनो फक्त प्रयत्न प्रयत्न आणि प्रयत्न. क्रिकेटमध्ये तुमच्या 99% प्रयत्नांना 1% नशिबाची साथ जर लागली तर मात्र यश तुमच्या हातामध्ये तुम्हाला सापडेल, यात तीळ मात्र शंका नाही. क्रिकेटचं मैदान मित्रांनो असं मैदान आहे, बुद्धिबळाच्या पटलाचं जर मोठं स्वरूप जर कोणतं असेल तर त्याचं नाव आहे क्रिकेट. कर्तव्याचा वाटेवर चालत असताना भावनांचा आवंडा गिळाला लावणारा कोणता खेळ असेल तर तो खेळ म्हणजे क्रिकेट. विश्वकर्त्याच्या अविरत धावणाऱ्या रथातील सर्वात श्रेष्ठ अश्वावर आरूढ होण्यासाठी प्रत्येकाला कर्तव्य करायला लावणारा कोणता खेळ असेल, दॅट्स कॉल क्रिकेट. क्रिकेट आणि क्रिकेट. भावनांचा ओलावा आणि त्या भावनांच्या ओलाव्यामध्ये आम्हाला आनंद निर्माण करून देणारा कोणता खेळ असेल तो म्हणजे क्रिकेट. आम्हाला स्वतःच्या आयुष्याची विसरण थोड्या वेळापुरता करायला लावणारा कोणता खेळ असेल तो म्हणजे क्रिकेट. आम्हाला दुःख विसरून आनंदाच्या लहरी आमच्या मनामध्ये निर्माण करून देणारा कोणता खेळ असेल तो म्हणजे क्रिकेट. क्रिकेट आणि क्रिकेट. हॅलो चेक. 3 हॅलो चेक. 3 षटकं संपली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर बेलपाडा संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात तब्बल 36 धावा. सरासरीचा विचार केला तर 12.00 ची सरासरी आतापर्यंत बेलपाडा संघानं गाठलेली आहे. अतिशय महत्त्वपूर्ण नियोजन या संभाजीनगर चषकाच्या माध्यमातून केलं गेलंय आणि संपूर्ण श्रेय जाईल दिवाण मॅन आर्मी अमोलजी कतोरे सर. बस पहिला चेंडू यावेळेस पाहू शकाल, लाईन चेक केली, वाईट बॉल. या एका धावेने धावसंख्या हळवारपणे पुढे सरकेल. 37 धावा धावपलकावर.
स्ट्राइकिंग एंडवर फलंदाज महेश. ओव्हर पिच बॉल, क्या बात है, स्टैंड एंड डिस्पैच. ये हुई ना बात, पहले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. 6 धावा. की आमच्या डोळ्यासमोर विकुली उभा आहे की काय, कारण व्ही शेप मध्ये फटका सजवला. हा चेंडू निघून गेला लॉंगॉनच्या स्लॉट मध्ये. चेंडू आला तर तो थांबणार नाही हे मात्र महेशने या चेंडूवर दाखवलं. काय फटका खेळ आहे, क्रिकेटचा कलात्मकता आणि त्या कलात्मकतेचं दुसरं रूप या चेंडूवर पाहायला मिळालं. निश्चितच गोलंदाजाचे मनसुबे ओळखले, त्यानंतर चेंडू रिलीज झाला. ओव्हर पिच चेंडू होता, फेकून दिलं त्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हो पुन्हा एकदा तोच प्रयत्न, शॉर्ट ऑफ गुड लेंथ. मी तर म्हणेन थोडंसं मागं ठेवण्याचा प्रयत्न केलाय, परंतु चेंडू थांबणार नाही. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार, 4 धाबा. षटकार आणि या चेंडूवर मात्र 4 धाबा. धाबांच्या मॅन्युफॅक्चरिंग मशीनचं, गन मशीनचं बटन दाबलंय की काय असं एका क्षणाला महेशच्या माध्यमातून वाटतंय. असं म्हटलं जातं तुम्ही कोणासोबत राहता त्यावर तुमची किंमत अवलंबून आहे. ज्यावेळेला फलंदाज मिस्टर परफेक्ट राहुल सोमने फलंदाजी करत होता त्यावेळेला नॉन स्ट्राईक एंडवर महेशनं पाहिलं, आणि आता मात्र पुन्हा एकदा अनुकरणातून माणूस लवकर शिकतो. जर मिस्टर परफेक्ट राहुल सोमने चांगली फलंदाजी करतोय तर आपल्याला करायला हरकत नाही. आणि पुन्हा एकदा यावेळेस बघू शकाल आडव्या बॅटनं खेळलाय. बॅट्समन स्मॅश हार्ड अँड बॉल क्रॉस द बाउंड्री लाईन फॉर द 4 रन्स. 4 धावा. चौकार. क्या फलंदाज. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झाला. या षटकाचा विचार केला तर तसं या षटकाचा विचार केला रोहितनं हे षटक हाताळलंय. पहिला चेंडू वाईड, त्यानंतर षटकार, त्यानंतर चौकार आणि पुन्हा एकदा चौकार. सेकंड इन अ रो. 2 चेंडूमध्ये 2 चौकार. यावेळेस बघू शकाल पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल धाव, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होईल परंतु आउट ऑफ कव्हरेज एरिया. फलंदाज बाद. परतीचा प्रवास करावा लागेल फलंदाज. राहुल सोमने अतिशय राजेशाही थाटामध्ये परतीचा प्रवास करतोय, कारण 15 चेंडू खेळून वैयक्तिक 33 धावांची वादळी खेळी मिस्टर परफेक्ट राहुल सोमनेच्या हातामधनं पाहायला मिळाली. टाळ्यांच्या गजरात निश्चितच स्वागत होणं या ठिकाणी गरजेचं आहे. जबरदस्त इनिंग साकारली. आपण पाहतो ज्या वेळेला ग्रामीण ओपन गटातील सामन्यामध्ये मिस्टर परफेक्ट राहुल सोमने मुरबाड संघाचं अस्तित्व अबाधित ठेवतो. आज मात्र एक गाव एक संघासाठी खेळताना पहिल्यांदा खेळावं आपल्या गावासाठी, पहिल्यांदा खेळावं आपल्या नावासाठी, पहिल्यांदा खेळावं आपल्या क्रिकेटच्या क्लाससाठी, कलात्मकतेसाठी, आणि ते चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं राहुल सोमनेच्या माध्यमातून. हो ऑफ स्टंपवर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. तत्पूर्वी चोरून एक धाव घेण्याचा प्रयत्न होईल. अंपायर डिसिजन हाऊ मेंटेन दिस बॉल. निश्चितच बाईच्या स्वरूपात एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने बेलपाडा संघ पोहोचलाय 53 या धावसंख्येवर. एक चांगली धावसंख्या 4 षटकामध्ये उभा करण्याचा प्रयत्न. आम्ही म्हणतो की आम्ही खारीचा वाटा उचलतो, परंतु आज मात्र या मॅचमध्ये सिंहाचा वाटा मिस्टर परफेक्ट राहुल सोमनेने उचलला. 33 धावांची भरदार खेळी करून आपल्या संघाला 53 धावांपर्यंत नेऊन ठेवलेला आहे. अर्थातच या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येईल गोलंदाज रोहित नावाचा गोलंदाज. शेवटचा चेंडू, शेवटचा षटक, टार्गेट सेट होईल या चेंडूवर. क्या बात है, स्वीट साऊंड, ऍक्शन देन रिॲक्शन, बूम 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 ब्रॅग. षटकार, 6 धावा.
आपण नाण्याची पहिली बाजू पाहिली, त्या पहिल्या बाजूला खऱ्या अर्थानं चमकदारता पाहायला मिळाली चौकार षटकारांची. पहिल्या डावानंतर बेलपाडा संघाची धावसंख्या पाहायला मिळाली. तब्बल 4 षटकांच्या समाप्तीनंतर 59 धावा. विजयासाठी 60 धावांचं आव्हान असेल भुवन संघासमोर. मी तर म्हणेन सुनील बांगर सरांना खूप मोठा संघर्ष करावा लागेल आणि जेव्हा मॅचला सुरुवात होईल 2 सलामीवर खेळपट्टीवर पोहोचतील. मी पुन्हा थोडासा त्रास देईल आमच्या स्वप्नील पोटे सरांना. विनंती करेल स्वप्नील सर आपण येऊन मायक्रोफोनचा ताबा घ्यायचा या इनिंगसाठी. आपण पाहत आहात, आपण ऐकत आहात, मनमुराद आनंद लुटत आहात. याचं कारण बनलंय सर्वांनीय तुम्हा सगळ्यांच्या गळ्यातील ताईत बनलेलं व्यक्तिमत्व अमोलजी कोतरे सर यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेली एक सुंदर स्पर्धा. स्पर्धेचं नाव आहे संभाजीनगर चषक मुरबाड पर्व दुसरं. धन्यवाद. वळूयात सामन्याकडे. मैदानाच्या आतमध्ये सामना रंगलाय. बेलपाडा विपक्ष भुवन. अमोल दादा मैदानाच्या आतमध्ये सामना रंगतोय भुवन विपक्ष बेलपाडा. बेलपाडा संघाने प्रथम फलंदाजी केली. 4 षटकांचा होणारा सामना. 4 षटकांमध्ये धावा केल्यात तब्बल 59 आणि 60 धावांचा भला मोठा डोंगर गाठायचा आहे तो म्हणजे भुवन संघाला. मात्र भुवन संघाचा जर का विचार केला तर सुनील बांगर सरांसारखा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि रोहित साबळे जर का एक दमदार नौखा मात्र दमदार खेळाडू त्यांच्याकडे आहे. सामन्याला सुरुवात होईल. 60 धावांचा पाठलाग करण्यासाठी सुनील आणि रोहित अशी जोडी. तसंच बेलपाडा संघाकडून गोलंदाजीचं भार दिलं गेलंय ते सनीच्या खांद्यावर. माफ करा, सुनीतच्या खांद्यावर गोलंदाजीचा भार दिलाय. पहिल्या चेंडूवर येणार ही एक धाव. एका धाव्याच्या मदतीने संघाचं खातं उघडलं गेलं. श्री गणेशा झाला. एक धाव धावफलकावर लावली गेली. आता रोहित या सामन्यामध्ये प्रथमच फलंदाजीसाठी येईल स्ट्रायकिंग एंडला. रोहितला थांबावं लागणार आहे. रोहितला मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे. क्षमता आहे, गुण कौशल्य आहेत, मात्र त्या कौशल्यांचं इम्प्लिमेंटेशन करून दाखवावं लागणार. इथं फटका, चांगला फटका सुरेख. चेंडू जातोय कव्हर्स पॉईंटच्या दिशेने. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय का नाही, निश्चितच क्षेत्ररक्षण सुरेख झालं. फेकी तितकी चांगली. येणाऱ्या या 2 धावा. धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचली. फुलटॉस चेंडू होता, मोठा फटका खेळण्याची संधी होती, मात्र त्या संधीचं सोनं करता नाही आलं. मात्र 2 धावा इथं खात्यामध्ये ऍड केल्या गेल्या. एकूण धावा झाल्या 3. सुनील पुन्हा एकदा, सुमित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आणि हा इथं फटका सुरेख आहे. दरम्यान येणारी ही एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि बघता बघता दुसरी धाव इथं धावून पूर्ण झाली. सुमित पुन्हा एकदा आणि रोहित स्ट्रायकिंग एंडवर. आणि लोअर फुलटॉसमध्ये चेंडू होता, चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. एक धाव आली. मात्र कोणत्याही प्रकारे फलंदाजांना मोठा फटका खेळायची संधी दिली जात नाहीये गोलंदाज सुमित कडून. फलंदाजांना जखडून ठेवलंय, रखडून ठेवलंय. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळला जात नाहीये फलंदाजांकडून. सुनील आता स्ट्रायकिंग एंडला असतील.
आणि स्लोअर वन डिलिव्हरी होती. हा चेंडू निर्धाव जातोय. पहिल्या षटकाचा जर का विचार केला तर पॉवर प्लेचं षटक होतं. फलंदाजांकडे संधी असते मोठे फटके खेळण्याची. आणि इथं फटका, सुरेख फटका देखना, मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालं. फेकी इथं कुठेतरी चुकीच्या एंडवर झाली. जर का स्ट्रायकिंग एंडला जर का फेकी केली असती तर सुनील बांगर यांची विकेट मिळवता आली असती. दरम्यान येणारी या 2 धावेच्या मदतीने पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकांती धावसंख्या धावफलकाला होते ते 9 धावा. नक्कीच राहुल सोमने यांच्यासाठी सुवर्ण संधी येते. पारितोषिकांचा वर्षाव केला जातोय वायजीबाई ग्रुप यांच्याकडून. राहुलने जर का कोणत्याही प्रकारे झेल घेतली अथवा गोलंदाजी करत असताना विकेट मिळवली तर वायजीभाई ग्रुप यांच्याकडून प्रत्येक झेलसाठी आणि प्रत्येक विकेटसाठी राहुल सोमने यांच्याकरता 101 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि मोठा फटका खेळला जातोय. चेंडू हवेमध्ये असेल, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक चुका घडतायत. रोहित साबळेला जीवनदान. जिथे गडी बाद झाला असेल तिथे 2 धावा धावून पूर्ण झाल्या. रोहित सारख्या फलंदाजाला संधी देणं म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं होतं. 2 धावा धावून पूर्ण झाल्या. 2 धावांच्या मधीने धावसंख्या वाढली, जाऊन पोचली 11 या धावसंख्येवर. 60 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेली जोडी 11 धावा आतापर्यंत धावफलकावर जमवल्यात. हा चेंडू इथे निर्धाव चेंडू हाताळला जातोय. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 11. हा चेंडू देखील हवेमध्ये, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचले मात्र झेल इथे झाली नाही. दरम्यान येणारी ही एकच धाव. दुसरी धाव घेण्यासाठी इच्छुक होते रोहित, मात्र सुनील यांनी नकार दिला. 1 धाव आली, धावसंख्या जाऊन पोचली 12 या धावसंख्येवर. हा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षण तिथं सुरेख झालंय. असं वाटलं होतं चेंडू सीमारेषे पार जाईल, मात्र क्षेत्ररक्षकाने 100% एफर्ट्स लावत, 100% ताकद लावत चेंडू मैदानाच्या आतमध्ये ठेवण्यामध्ये क्षेत्ररक्षकाला यश आलं. दरम्यान येतात ते 2 धावा. धावसंख्या आली ती 15.
2 षटक समाप्त झाले. 2 षटकांची धावसंख्या धावफलकावर लावली गेली 15 धावा. जिंकण्यासाठी उर्वरित चेंडूंमध्ये धावा करायचे त्या 45 आणि ते शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. ते निर्धाव चेंडू. आणि मोठा फटका खेळला जातोय. चेंडू हवेमध्ये होता मात्र एक धाव. एका धावेवर समाधानी राहावं लागलं. एका धावच्या मदतीने धावसंख्या वाढली, जाऊन पोहोचली 16 या धावसंख्येवर. तिसरं षटक प्रगतीपथावर हाणामारी करावी लागणार आहे. मोठे फटके खेळावे लागणार आहेत. प्रहार करावे लागणार आहेत. आणि इथं गडी बाद होईल. रोहित साबळे बाद. रोहित बॅक टू द पवेलियन. तीन षटकांचा खेळ झाला. 3 षटकांची धावसंख्या धावफलकावर लावले गेले 17 धावा. 60 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेले भुवन संघ आता कुठेतरी संकटात सापडले. 17 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. आणखी बनवायचे त्यात 43. 6 चेंडू 43 धावा. आणि तर फिल्डरला तर बीट करण्यामध्ये यशस्वी झालेत. एक धावून पूर्ण झाले आणि एकाच धावावर कुठेतरी समाधानी आपल्याला हाताने बघायला मिळाले फलंदाज. चौथं षटक हाताळण्यासाठी आलेले राहुल सोमने पहिल्या चेंडूवर 1 धाव दिली. आता 5 चेंडू आणि बनवायचे त्या 42 धावा. आणि इथं फटका चांगला आहे. एक धाव आली. या सामन्यामध्ये केवळ आणि केवळ औपचारिकता बाकी आहे.
मोर्या प्रतिष्ठान खाटेकर संघाचे कर्णधार लगेच हजेरी लावायचे आहे. यानंतर आपला सामना आहे आजच्या दिवसातील शेवटचा सामना असणार आहे. विजय संघ विपक्ष मोर्या प्रतिष्ठान खाटेकर. मोर्या प्रतिष्ठान खाटेकरचा जर का विचार केला तर पहिले 2 सामने जिंकून थाटात एंट्री केली त्या क्वालिफायर राऊंडला. मात्र शेवटचा सामना देखील तेवढ्याच थाटामध्ये खेळावा लागणार आहे. दरम्यान इथं या सामन्यामध्ये केवळ आणि केवळ औपचारिकता बाकी आहे. 60 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भुवन संघाने आतापर्यंत 23 धावफलक लावल्यात. या षटकातील या इनिंगमधील शेवटचे काही चेंडू आणि इथे बेलपाडा संघाने थाटात एंट्री केली क्वालिफायर राऊंडला आणि जाऊन भिडणारे खाटेकर संघाला. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा जर का विचार केला